या ठिकाणी ससं कशाने तरी खाल्लं याला, छोटंसं ससं होतं. तर जय श्रीराम मित्रांनो, मी आज आलो आहे शेतामध्ये बऱ्याचशा दिवसाच्या नंतर. कारण आज आहे धुलिवंदन असल्यामुळं समजा मी शेतामध्ये आलो आहे. आता जे समजा नॉनव्हेज खातात त्यांच्या पार्ट्यात, आपण तर व्हेज आहे, प्युअर व्हेज. त्यामुळे आपली कशाची पार्टी नाही कशाच काय, त्याच्यामुळे जे सकाळी घरी बनवलं होतं तेच घेऊन आलो आहे शेतामध्ये. आता शेतामध्ये थोडंसं काम आहे. काम म्हणजे कोणतं, दारे धरायचे. ही आपली तुती म्हणजे रेशीम उद्योगाची तुती, आणि हे रेशीम उद्योगाचे शेड, याच्यामध्ये धरायचे आपल्याला दारे. तर चला, राहुलचं तर झालं आहे भिजणं, आता धरूया आपण दारे. आता किती 8 दिवस झालं जवळपास याला भिजवलं होतं. हे तुम्ही पहा, एकदम व्यवस्थितरित्या फुटलं आहे. आणखी भिजवलं का आणखी एकदम व्यवस्थितरित्या फुटतं आहे. काय उन्हाळा चालू होणार आहे, त्याच्यामुळं काय होतं आहे, वरचा पाला हिरवा राहतो, खालचा पाला पिवळा होतो. त्यामुळे आपल्याला असं भुईदांडाने भिजणं चालू आहे आपलं. आता हे तुम्ही पहा ना, एकदम व्यवस्थितरित्या असं हिरवीगार तुती पडली आहे. जेवढा हिरवा पाला, जेवढा एकदम क्वालिटीचा पाला येईल, तेवढा कोश आपला चांगला निघेल. कोश चांगला निघाला की आपल्याला दर पण चांगला भेटेल. दर चांगला भेटला तर म्हणजे थोडक्यात जर सांगायचं जर झालं तर मेहनतीचं फळ भेटेल. त्यामुळे चला, तर आता पहा, आपण आलो विहिरीपाशी. विहिरीवर सोलार आहे, मोटर आहे, म्हणजे लाईटीवरची पण मोटर आहे, सोलारची पण मोटर आहे. आता पाहू, लाईट जर असेल तर लाईटीवरच्या मोटरने भिजायचं, सोलारच्या मोटरने वरची पट्टी. हे खालची विहीर आहे तिकडं, त्या विहिरीचं पाणी विहिरीत चालू आहे, त्या वरच्या विहिरीमध्ये. पाण्याचा स्तर, पाण्याचा स्तर एकदम पूर्ण खाली गेला. सोलारवर सध्या चालू आहे मोटर, आणि खाली पण सोलार आहे विहिरीवर, आणि इकडं पण सोलार आहे. त्यामुळे सोलार असल्यामुळे टेन्शनच नाही राहिलं आता कोणतं. इकडं राहून बघतो, चेक करतो लाईट आली का नाही. लाईट जर आली असली तर खाली म्हणजे ही जी पट्टी आहे ती पूर्ण पट्टी लाईटवरती भिजायची, वरती जी पट्टी आहे ती पूर्ण सोलारने भिजायची. चला बघूया तिथं जाऊन लाईट आहे का नाही. राहा ब्लॉगला कंटिन्यू, आणि सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर पण करा. हो, आणखी एक आपण लवकरच म्हणजे पक्ष्यांना धान्य आणि पाण्याचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहेत. म्हणजे बॉटलचं जे जुगाड आहे, थोडक्यात बॉटल अर्धी कट करून आपण त्यामध्ये पाणी आणि धान्य ठेवणार आहोत. आता हे पहा, आमची ही थाटी आहे पूर्ण. थाटी म्हणजे काय, झाडाचं जी बाउंड्री आहे शेताची, ती पूर्ण ह्या बाउंड्रीला आपण व्यवस्थितरित्या एका बॉटलमध्ये पाणी आणि एका बॉटलमध्ये धान्य. धान्य म्हणजे कोणतं, गहू, ज्वारी, बाजरी, तांदळ, हे अशा प्रकारे धान्य त्यांना खायला टाकणार आहेत. जेणेकरून काय होईल, आता उन्हाळ्याचं बरंच त्यांना म्हणजे प्यायला पाणी भेटत नाही बऱ्याचशा जागेवर, परत खायला धान्य भेटत नाही. त्यामुळे आपण ते करणार आहेत. त्यामुळे तो पण व्हिडिओ लवकरात लवकर तुम्ही पहा. म्हणजे आणखी बनवला नाही, त्याचं प्रोसेस चालू आहे, पूर्ण झालं आहे, फक्त व्हिडिओ शूट करायचा राहिलेला आहे. मी त्या व्हिडिओ शूट झाल्याच्यानंतर माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती आणि यूट्यूबच्या हँडलवरती तुम्हाला त्याची लिंक पूर्ण पाठवाल. तुम्ही ते अवश्य व्हिडिओ पहा. जर व्हिडिओ जर आवडला तो व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. चला, राहा ब्लॉगला कंटिन्यू. बरं वगैरे म्हणून आज जातो दाऱ्याकडं. आणि दिवसभर आपल्याला एवढंच काम. लोक मस्त धुलिवंदनाच्या पार्ट्या फिरट्या करतात, पेतात, खातात, पडतात, झोपतात. आपलं काय, खोर हातात मोडा दारे, भरलीवर मूड धारे, भरलीवर मूड धारे. असो, आपापलं सिस्टम असते. त्यामुळे आपण आलो शेतामध्ये. काय आलं उगं व्यर्थ पैसे घालायचे, परत त्यानंतर दारू प्यायचे, ते व्यसन, त्यानंतर ते उगं विनाकारण निष्पाप प्राण्यांना मारायचं, ते खायचं, आपलं पोट भरवायचं त्यांना मारून. ते आपल्याला म्हणजे थोडक्यात जर म्हणलं मला जमत नाही ते. आता बरेचसे जण खातात, बरेचसे जण पितात, पण त्याच्यापेक्षा जास्त बिना खाणार आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त बिना पिणार आहेत. त्यामुळं असं सगळेजण सारखे नसतात, हे पण बरोबर आहे. आता ह्या ठिकाणाहून आपल्याला दारी मोडायचे, या साईडहून पलीकडे न्यायचे. चला, मोडतो दारी, करतो अगोदर मोटर चालू. लाईट तर काय आली नाही, लाईट येणार दुपारून. इथलं बघा आता 1 2 3 आलं पाणी. झालं आपली ड्युटी ऑन.
झाली आपली ड्युटी ऑन. आता काय सुट्टी काय, आता जोपर्यंत म्हणजे दिसतंय, म्हणजे कसं जोपर्यंत दिवस मावळत नाही तोपर्यंत ड्युटी ऑन. आणि दुपारी समजा 2च्या दरम्यान लाईट येते. लाईट आल्यानंतर समजा 3-4 वाजेपर्यंत सोलारच चालायचं. आणि त्यानंतर सोलार एकदम म्हणजे थोडं पाणी मारतं ना, त्यामुळे आपल्याला लाईटवरती मोटर चालू करायची. म्हणजे 6 वाजेपर्यंत आपली दारे कंटिन्यू राहते. तर मित्रांनो, पलीकडून भिजवीत इथं खाली आलो. म्हणजे वरची एक पट्टी झाली, आता खालची राहिली. पण इकडे भिजत 2-3 ओळी झाल्यात. आता हे पहा ना, मला काय दिसलंय. या ठिकाणी सस कशाने तरी खाल्लं. याला छोटंसं सस होतं. शेट, या ठिकाणी खाल्लंय. मी आत्ता सहज चालता बघितलं. आता मी त्याला काय करतो, एक साईडला पुरतो खाली. ते पूर्ण शरीर तर नाही राहिलं, पण अर्ध तर राहिलं, तेवढ्याला तरी पुरून घेतो. तर या ठिकाणी त्याला व्यवस्थितरित्या पुरून घेतो सगळं, जेणेकरून काय होईल, जे अर्ध शरीर राहिले कम से कम तेवढं तरी शेप राहील. देव त्या सस्याच्या आत्म्याला शांती देव, हीच देवाच्या चरणी प्रार्थना, प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना. असं व्हायला नाही पाहिजे, पण होतंय, निसर्गाचा नियमच आहे. असो, आता जेवायचं दुपारचं 2:30-3 वाजलेत. आणि शेतामध्ये जेवण्याचा आनंद असा असतोय. हे पहा, कांदा ताजा व्यवस्थित उपटून लगेच आता जेवण करायचं. व्यवस्थित कांदा फोडून जेवण करायचं. आणि तिकडं राहुल धरतो दारे आणि मी आलो. अरे बो, मारीत नाही तुला बाबा, किंवा मला मारी, मी कशाला त्याला मारीत आलो. आता इकडे जेवण करायला खाली, कारण डब्बा माझा खालीच होता ना. चला तर मस्त दुपारचं जेवण करतो. या तुम्ही पण जेवायला. जेवणाचा डब्बा घेतला तर पाहतो तर काय पूर्ण एकदम मुंग्यानी भरलं आहे. ह्या इथं लटकून ठेवला होता डब्बा. हे बघा, ह्याच्यावर पण मुंग्यात एवढं आहे की आपल्या जेवणाला काहीच झालं नाही. हे पहा, डब्याला पण मुंगे कुठंही नाही दिसत. असो, हे बघा, पूर्ण लाल मुंगी एकदम पिशवीलाच बाहेरून लागली. चला तर करतो जेवण करतो आणि परत जातो दाऱ्यावर. कारण आज पूर्ण तेवढं कंप्लीट केल्याशिवाय का घरी जात नाही. कारण सकाळपासून आत्तापर्यंत म्हणजे किती 2:30 वाजेपर्यंत धरले आपण सोलरवर दारे. आता इथून पुढे कसं होतं आहे, मग 4च्या नंतर सोलरचं पाणी कमी येतं ना, त्यामुळं काय केलं आहे, लाईट आली ती, त्यामुळे डायरेक्टच ॲटोमॅटिक दिलं टाकून लाईटवर चालू केली. आता पूर्ण एकदम कंप्लीट होस तर 6 वाजू 7 वाजू, एवढं तर नाही वाजणार, 5:30-6 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. बघू, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुट्टी नाही. शेतामध्ये असल्याचा फायदा, हे रामफळ जे ते पिकलं आहे. आता मी ह्याला ह्याच्या काठीने काढणार व्यवस्थित. इथून पडलं, खाली पडलं आणि डायरेक्ट फुटलं. पण कसं आहे, फळ हे असते माझ्या फ्रेश झाडाला पिकलेलं. आणखी एक आहे, बरेचसे पिकलेले आहेत या ठिकाणी. हे इथून दिसतंय बघा, ह्या काही हे घेतो काढून काठीने, हे साईडला ठेवून घेतो. पण तुटलं ह्या, फक्त तिथं गुतलंय. अरे पडलं, हे पण पिकलंय. चला आता खाऊ 2 फळं. असे बरेचसे पिकलेले, पण या इथं पण पिकलेलं आहे बघा. हे या रामफळ खायला, मस्त झाडाला पिकलेलं, मस्त खायचं, मस्त मजा करायची. खरंच झाडाचं फळ खायला सगळ्यात भारी मजा. पिकलेलं, झाडाला पिकलेलं तो एकदम नंबर 1 लागतं आहे. असं पिकून घालून खाण्यापेक्षा असं खाल्लेलं लय भारी मस्त. पण प्रत्येकाच्या नशिबात नसतं आहे. असो, चला खातो मी, जातो दाऱ्याकडं. पूर्ण पट्टी भिजवली, तिथपासून इथपर्यंत आली भिजत. आता फक्त 7-8 राहिल्यात, ह्या पण भिजवतो व्यवस्थितरित्या. हे पहा,
ही भिजली तर ही मोडली त्याच्यामध्ये इथपर्यंत पाणी आलं आहे. तर चला लई मोठा ब्लॉग होईल, करतो ह्या ब्लॉगला इथंच बंद. जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नवे असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.